नमस्कार. इतिहासाचा अभ्यास करताना काय झालं असतं तर हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. आज आपण अशाच एका पर्यायी इतिहासावर नजर टाकणार आहोत. विचार करा की दुसऱ्या महायुद्धाचा निकाल आपण जो वाचतो त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा लागला असता तर. हे फक्त एक काल्पनिक खेळ नाहीये, तर इतिहासातल्या काही महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्या परिणामांचं हे गंभीर विश्लेषण आहे. तर आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच प्रश्न आहे. काय झालं असतं जर दुसऱ्या महायुद्धात अक्षराष्ट्रे म्हणजे जर्मनी आणि त्याचे मित्र देश जिंकले असते? फक्त या एका बदलाने 20व्या शतकाचा आणि आजच्या जगाचा नकाशा कसा दिसला असता? चला याचाच विचार करूया. हे विधान खरंच खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला काय सांगतं? तर विजय किंवा पराभव हे काही ठरलेले नसतात. इतिहासात असे अनेक छोटे छोटे पण निर्णायक क्षण येतात जिथे एका चुकीच्या किंवा बरोबर निर्णयाने सगळं चित्र पालटलं असतं. आणि आपल्या या पर्यायी इतिहासाची गोष्ट अशाच एका निर्णायक वळणावरून सुरू होते. तर या पर्यायी इतिहासाचा पाया म्हणजे पहिली डॉमिनोची सोंगटी 1940 मधल्या बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये पडते. या वेगळ्या वास्तवात काय होतं तर जर्मनीचा ब्रिटनवरचा हवाई हल्ला फक्त जास्त जोरदार नव्हता, तर तो वेळेच्या खूप आधी सुरू झाला होता. आणि याच एका बदलामुळे पुढे इतिहासाचे चक्र कसं फिरलं तेच आता पाहूया. बरं, प्रत्यक्ष इतिहासात काय झालं? ही लढाई सुरू झाली 10 जुलैला. पण आपल्या या पर्यायी टाईमलाईनमध्ये हिटलरने 18 जूनला म्हणजे तब्बल 3 आठवडे आधी जर्मन हवाई दलाला म्हणजे लुफ्टवाफेला हल्ल्याचे आदेश दिले. आता विचार करा, या अचानक आणि लवकर झालेल्या हल्ल्यामुळे रॉयल एअर फोर्सला तयारीला वेळच मिळाला नाही. त्यांची सगळी ताकद काही आठवड्यातच संपली. आणि यातच भर म्हणून पंतप्रधान चर्चिल यांचं विमान अमेरिकेला जाताना गायब झालं. ब्रिटनमध्ये एकदम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. मग काय, लॉर्ड हॅलिफॅक्स यांच्याकडे जर्मनीशी शांततेचा करार करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. आणि याचे परिणाम खूपच मोठे होते. ब्रिटन युद्धातून बाहेर पडलं म्हणजे जर्मनीची पश्चिम आघाडी एकदम सुरक्षित झाली. हिटलरची सगळ्यात मोठी चिंताच मिटली. आता त्याला 2 बाजूंनी लढायची गरज नव्हती. तो आता आपली सगळीच्या सगळी लष्करी ताकद आणि साधनसामग्री फक्त पूर्वेकडे वळवू शकत होता, म्हणजे थेट सोव्हिएत युनियनवर. चला आता बघूया ऑपरेशन बार्बारोसाकडे. हा जर्मनीसाठी एक मोठा जुगार होता, पण आता परिस्थिती बदलली होती. हे युद्ध आता फक्त एकाच आघाडीवरचं होतं, ज्यामुळे जर्मनीच्या विजयाची शक्यता कैकपटीने वाढली होती. ब्रिटनचा धोका डोक्यावर नसल्याने हिटलरला सोव्हिएत युनियनवर पूर्ण ताकदीनिशी तुटून पडण्याची संधी मिळाली. याचा एक ठोस परिणाम काय झाला माहितीये? लष्करी उत्पादनात प्रचंड बदल झाला. ब्रिटनसोबतची समुद्रातली लढाई आता संपली होती, त्यामुळे 199 यू-बोट्स बनवण्यासाठी जे काही पोलाद आणि मनुष्यबळ लागणार होतं ते सगळं जमिनीवरच्या युद्धासाठी वळवण्यात आलं. आणि याचाच परिणाम म्हणजे जर्मनीला पूर्व आघाडीसाठी तब्बल 6,000 अतिरिक्त पॅन्झर रणगाडे बनवता आले. त्याचवेळी दुसरीकडे सोव्हिएत युनियनला एक जबरदस्त धक्का बसला होता. अमेरिकेची जी लँड लीज योजना होती ना, ज्यातून मित्र राष्ट्रांना लष्करी मदत मिळत होती, ती या पर्यायी जगात सोव्हिएट युनियनपर्यंत कधीच पोचलीच नाही. आणि या मदतीशिवाय त्यांचं किती मोठं नुकसान झालं असेल याची कल्पना करा. आकडेच बघा, 4 लाखांपेक्षा जास्त ट्रक, 13,000 रणगाडे, 14,000 विमानं. एवढंच नाही तर लाखो टन अन्न आणि पेट्रोल हे काहीही त्यांच्यापर्यंत पोचलं नाही. साहजिकच त्यांची प्रतिकार करण्याची ताकद खूपच कमी झाली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम, जर्मन सैन्याने मॉस्कोवर कब्जा केला. मॉस्को हे फक्त राजधानी नव्हती, तर सोव्हिएत युनियनचं सगळ्यात महत्त्वाचं लॉजिस्टिक केंद्र होतं. मॉस्को पडल्यामुळे सोव्हिएत सैन्याला माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. अर्थात त्यांचा पूर्ण पराभव झाला नाही. स्टॅलिन यांनी उरल पर्वतांमधून आपलं युद्ध सुरूच ठेवला. ठीक आहे, आता युरोपमधून जरा पॅसिफिककडे वळूया. कारण तिथेही अक्षराष्ट्रांच्या एका धोरणात्मक बदलामुळे युद्धाचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं, विशेषतः अमेरिका आणि जपानसाठी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्यक्ष इतिहासात जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेला युद्धात ओढलं. पण या पर्यायी जगात एक खूप मोठा बदल झाला. जपानने अमेरिकेवर हल्ला केलाच नाही, उलट त्यांनी जर्मनीसोबत हातमिळवणी करून पूर्वेकडून सोव्हिएत युनियनवर हल्ला केला. त्यांचं लक्ष होतं सायबेरिया आणि तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती. आणि या एका निर्णयाचा परिणाम, अमेरिका युद्धापासून पूर्णपणे लांब राहिली. आणि या निर्णयामागे हिटलरची दूरदृष्टी होती असं म्हणावं लागेल. मार्च 1942 मध्ये त्याने जपानचे पंतप्रधान टोजो यांना स्पष्टपणे समजावलं. तो म्हणाला, एकटी अमेरिका काहीही करू शकत नाही. आपल्या सगळ्यांना हरवण्यासाठी जेवढं नुकसान सोसावं लागेल ते त्यांचे लोक कधीच सहन करणार नाहीत.
थोडक्यात हिटलरला अमेरिकेच्या औद्योगिक शक्तीची कल्पना होती आणि त्याला अमेरिकेला या युद्धातून दूर ठेवायचं होतं आणि तो यशस्वी झाला. अक्षराष्ट्रांच्या या लष्करी विजयानंतर जग एका नव्या आणि खूपच भयानक पर्वात शिरलं. आता आपण या विजयाचे सामाजिक आणि वैचारिक परिणाम काय झाले याकडे वळूया. विशेषतः नाझी विचारसरणी युरोप आणि आशियामध्ये कशी खोलवर रुजवली गेली हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हिटलरची एक संकल्पना होती लेबेन्सराम. याचा सरळ अर्थ होता जर्मन लोकांसाठी राहण्यायोग्य जागा, आणि ही जागा मिळवण्याची किंमत मानवतेने चुकवली. पूर्वेकडचे जे प्रदेश जिंकले होते तिथे जर्मन वस्त्या वसवण्यासाठी पुढच्या फक्त एका दशकात तब्बल 5 कोटी स्लाववंशीय लोकांची अत्यंत पद्धतशीरपणे हत्या करण्यात आली. हा नरसंहार होलोकॉस्टपेक्षाही कितीतरी मोठा होता. हे जर्मनीकरण काही एका दिवसात झालं नाही. ते एक अत्यंत क्रूर आणि नियोजनबद्ध प्रक्रिया होती. पहिला टप्पा होता स्थानिक स्लाव लोकांची संख्या कमी करणे, म्हणजे एकतर त्यांची हत्या करायची किंवा त्यांना कामगार छावण्यांमध्ये पाठवायचं. मग दुसरा टप्पा त्या रिकाम्या झालेल्या जागांवर जर्मन कुटुंबांना आणून वसवणे. तिसऱ्या टप्प्यात नाझी पक्षाच्या शिक्षकांनी शाळांमधून इतिहासच बदलून टाकला आणि वांशिक श्रेष्ठत्वाची शिकवण सुरू केली. आणि शेवटचा टप्पा, जर कोणी याला विरोध केलाच तर कठपुतळी सरकार आणि लष्करी पोलीस तो विरोध चिरडून टाकायचे. या पर्यायी जगात आणखी एक मोठी गोष्ट घडली. आपल्या इतिहासात जो ब्रेन ड्रेन झाला, म्हणजे युरोपमधले मोठे मोठे शास्त्रज्ञ आणि विचारवंत अमेरिकेत गेले, तो इथे झालाच नाही. विचार करा, अल्बर्ट आइन्स्टाईनसारखे लोक युरोपातच राहिले. याचा परिणाम काय झाला? युरोपमधली सगळी वैज्ञानिक प्रगती नाझी राजवटीच्या ताब्यात आली. आणि मग त्यांनी अंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारखी ICBMs महाभयंकर शस्त्र विकसित केली. इथे विज्ञानाचा वापर माणसाच्या भल्यासाठी नाही, तर फक्त नाझी सत्ता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी झाला. या विजयानंतर जगाचा भूराजकीय नकाशा पूर्णपणे बदलला. आता जग 2 गटांमध्ये विभागलं गेलं, ज्यांच्या विचारसरणी पूर्णपणे वेगळ्या होत्या. आणि यातूनच एका नव्या प्रकारच्या शीतयुद्धाला सुरुवात झाली. तर हे 2 गट कसे होते बघा. एकीकडे होता अक्षराष्ट्रांचा गट. यांचं राज्य होतं युरेशिया आणि आफ्रिकेवर. यांची विचारसरणी होती फॅसिझम आणि वांशिक श्रेष्ठत्वाची. आणि या गटाचे नेते होते नाझी जर्मनी आणि साम्राज्यवादी जपान. आणि दुसरीकडे होता अमेरिकी गट, जो फक्त पश्चिम गोलार्धापुरता मर्यादित होता. त्यांची विचारसरणी होती अलिप्ततावादी लोकशाहीची. अमेरिकेची परिस्थिती सुद्धा खूप बदलली होती. 1940च्या निवडणुकीत वेंडेल व्हिल्की राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांनी अमेरिकेला जगापासून पूर्णपणे तोडलं. एक अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं. त्यांनी फक्त स्वतःच्या गोलार्धाच्या संरक्षणासाठी अमेरिकन राष्ट्रांचा संघ बनवला. पण त्यांना 2 मोठ्या धोक्यांना तोंड द्यावं लागत होतं. एक म्हणजे देशातच वाढणारे नाझी समर्थक गट आणि दुसरा म्हणजे जर्मनी अणुबॉम्ब विकसित करत असल्याची बातमी. यामुळे स्वतःच्या बचावासाठी का होईना, पण अमेरिकेला या नव्या शस्त्रस्पर्धेत उतरावं लागलं. आता बघा, अनेक दशकं हे साम्राज्य स्थिर होतं. पण मग एका नवीन तंत्रज्ञानानं या अजस्र साम्राज्याच्या पायालाच सुरुंग लावला. आणि ती होती डिजिटल क्रांती. हे 1000 वर्षांचं राईख काही एका रात्रीत कोसळलं नाही. याची सुरुवात झाली 1990च्या दशकात. अमेरिकेतून इंटरनेट जगभर पसरू लागलं आणि त्याने अक्ष राष्ट्रांच्या सेन्सरशिपची भिंत तोडून टाकली. जी सत्य अनेक दशकं दडपून ठेवली होती, नाझी आणि जपानी राजवटीचे अत्याचार, त्यांचे युद्धगुन्हे, ती आता लोकांपर्यंत पोहोचू लागली. आणि मग 2001मध्ये जर्मनीने वॉल स्ट्रीटवर एक दहशतवादी हल्ला घडवला. यानंतर मात्र अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांसोबत युरोपमध्ये मुक्तियुद्ध सुरू केलं. आणि तब्बल 15 वर्षांच्या संघर्षानंतर 2015मध्ये जर्मनीचा पूर्ण पराभव झाला. नाझी साम्राज्याच्या या पतनानंतर त्याच्या राखेतून एक नवीन जागतिक व्यवस्था उभी राहू लागली. 2022 पर्यंत युरोपमध्ये हळूहळू लोकशाही पुन्हा येऊ लागली. विचार करा, जवळजवळ 3 पिढ्यांच्या दडपशाहीनंतर लोकांना स्वातंत्र्याची चव मिळत होती. पण या नव्या व्यवस्थेसोबतच नवीन संघर्षांची बीजेही रोवली जात होती. आणि हेच आपल्याला शेवटच्या प्रश्नावर आणून ठेवतं. एका क्रूर राजवटीचा अंत तर झाला आहे, एक नवीन जागतिक व्यवस्था उभी राहिली आहे. पण प्रश्न हा आहे की ती किती काळ टिकेल? इतिहास पुन्हा एकदा स्वतःची पुनरावृत्ती करेल का? यावर नक्कीच विचार करायला हवा.